माझे हस्तिनापुरातले दिवस मजेत जाऊ लागले. पहिले थोडे दिवस एकसारखी चंपानगरीची आठवण येई. पुढं पुढं तीही काही कारण घडल्याशिवाय येईनाशी झाली. माझ्या जवळच्या पेटीमुळे मात्र आईचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच उभा राही. ती आता दूर होती, पण त्यामुळेच तिचं खरं महत्त्व आता मला समजलं होतं. मी रोज झोपताना म्हणे, माते, मायेच्या धाग्यानं जोडलेले जीव कितीही लांब असले तरी ते एकत्रच असतात. तू या पेटीतच आहेस. नाही, तू दोन पेट्यात आहेस. एक या तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत. आठवणी या झंझावातासारख्या असतात. त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात. इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसळवून सोडतात. कधी कधी अशी चंपानगरीची तीव्रतेनं आठवण होई. मन नाराज होई, ते कशातच रमत नसे. अशावेळी मी शोणाला घेऊन नगरात एक फेरफटका मारून येई. त्यामुळे आलेला सगळा शीण नाहीसा होई. बऱ्याच वेळा असा फेरफटका मारल्यामुळे सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाचं झालं होतं. कुठले मार्ग कुठं जातात, कोणत्या देवतेचं मंदिर कुठं आहे, कुठं तलाव आहे, कुठं अश्वशाला आहे, कुठं धान्यागारं आहेत, कुठं शस्त्रगारं आहेत, हे आम्हाला आता पाठ झालं होतं. हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकारांच्या आणि रंगाच्या फुलांनी डवरलेला एखाद्या उद्यानासारखं होतं. किती प्रकारची माणसं या नगरात राहत होती. गायक, नर्तक, योद्धे, व्यापारी, कृषीजन, कलाकार, पंडित, शिवाय चर्मकार, लोहकार, उपलेपक, कुंभकार, महार असे 18 पगड कष्टकरी सुद्धा इथं होते. केव्हाही गेलं तरी नगर गजबजलेलं दिसे. हे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही. काही काही वेळा तरी वाटे की युद्धशाळेत जायचं सोडून नगरात फिरायलाच हवं. पण ते कधीच शक्य नव्हतं, कारण मी इथं फिरायला आलो नव्हतो, शिकायला आलो होतो. हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता. मी रोज भल्या पहाटे उठत असे. नियमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे. कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे. दुसरी एक छान निवांत अशी जागा मी माझ्यासाठी निवडली होती. तिथं कुणीच येण्याची शक्यता नव्हती. तिथं जाऊन मी मनसोक्त डुंबत असे. नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही. माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत, पण मला माहीत होतं की त्यांना त्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं. माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात. पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात. माझे पाय म्हणजे पाण्यातील दोन नित्याचे खडक आहेत असं त्यांनी समज करून घेतला असावा. ओंजळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाहिली. दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळूच डोकावत. त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचताहेत असं वाटे. मध्येच एखादा कारंडव पक्षी आम्हा दोघांमध्ये फेऱ्या घाली. त्यांच्या इकडे तिकडे फिरण्यानं त्या तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई. मी मनात म्हणे, या एवढ्या चिमुकल्या पक्षात सुद्धा काही शक्ती आहे. आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबाला सुद्धा झाकू पाहतो. तो पक्षी दूर निघून जाई, बिंब पुन्हा तळपू लागे. हातातील पाण्याचा अर्घ्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे, आपला शिष्य हा सुपुत्र कर्ण आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे. गुरुदेव, त्याच्यावर अनुग्रह करा. मग एकटक मी त्या तेजाकडे पाही. चमचमणारे असंख्य तेजस्वी कण मला दिसत. प्रचंड वेगात फिरणारे तेजाचे कण, जगातील अंधकार उजळणारे तेजाचे कण, जगाला उत्साहाची कारंजी पुरवणारे अमर तेजाचे कण. एक दिवसच जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवतील तर काय होईल? हे हस्तिनापूर, हे इथले प्रासाद, ही मंदिरं, ऐटीत छाती पुढं काढून चालणारे हे योद्धे, तो अर्जुन, तो भीम, ते द्रोण, काय होईल या सर्वांचं? छे, किती कर्तव्यदक्ष आहेत हे तेजाचे कण. मी मनात म्हणे, हा कर्णसुद्धा त्या तेजाच्या कणातील एक कण झाला असता तर किती बरं झालं असतं. मग त्यानं सुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि तो सुद्धा स्वतःला जाळून घेत ते सुद्धा स्वतःला जाळून घेत. पण ते शक्य नव्हतं. माझं भान हरपून जाई. अंगावरचं कवच, कानातील कुंडल या कशाचीच मला जाणीव उरत नसे. डोळे सताड उघडे ठेवून ते तेज मी शक्य असेल तेवढे डोळ्यांनी पिऊन घेई. कितीही प्यालो तरीही माझं समाधान होत नसे. अशा अनेक खटका निघून जात. ते तेज माझ्या डोक्यावरून मागं जाई. आता ते पाहता येणं शक्यच नसे. माझी मान अवघडलेली असे. मग मी शांतपणे डोळे मिटून घेई. डोळ्यांपुढं तेजाची नुसती वलय गरगर फिरू लागत. शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब त्या तेजातील कणासारखा फिरतो आहे असं वाटे.
बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडी. माझी पाठ चांगली खरपूस झालेली असे, खरपूस तापलेली असे. किनाऱ्यावरची वाळूही तापलेली असे. मी लगबगीनं पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून झपाझप पावलं उचलीत राजवाड्याकडे चालू लागे. राजवाड्यावर येताच युद्धशालेतील घालण्याची वस्त्र अंगावर चढवून मी शोणाला घेऊन युद्धशालेकडे जाई. तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळी शस्त्र हाताळण्यात जाई. कधी मंडल घेत गदा फिरवावी, कधी खडगाचे हात करावे, कधी शूल फेकावं. जे जे शस्त्र हाताला लागेल ते ते सफाईदारपणे चालवल्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसे. विशेषतः धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटका घालवल्या होत्या. कारण कोणतीही विद्या ही एखाद्या रूपासारखी असते. तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तर ती वाढते. या अभावी उलट ती मरण्याची शक्यता असते. दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी. जे जे अवघड असे ते प्रथम शिकावं असं मला वाटे. ते मी शिकून घे. संध्याकाळी सगळेजण गुरुवर्य द्रोणांची आज्ञा होताच हातातील शस्त्र खाली ठेवून आपापल्या निवासस्थानाकडे निघून जात. मी शोणाला तिथंच थांबायला सांगून लगबगीनं गंगेच्या किनाऱ्यावर येई. युद्धशालेच्या मागूनच ती वाहत पुढे नगरात गेली होती. त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडे पाही. हस्तिनापूरचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी. माझ्या अंगावरून आपली सोनेरी बोटं फिरवीत ते जणू म्हणत, आता आपली भेट उद्या. दिवसभर निरनिराळी शस्त्र फिरवून आलेला शोण क्षणातच निघून जाई. रात्री अंथरुणाला पाठ लागताच दिवसभराच्या कष्टामुळे मला ताबडतोब झोप येई. पण कधी कधी ती रुसलेल्या मुलासारखी रुष्ट होई. गुरुवर्य द्रोणांचे ते शब्द आठवत राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल त्याला. मी माझ्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करी. ते म्हणाले, त्यात काही चूक नाही. आपण राजकुमार नाही. आपणाला त्यांच्याबरोबर शिकता येणार नाही. पण मन ते मानायला तयार होत नसे. त्या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत राही. या माझ्या तळमळीचं माझं मलाच आश्चर्य वाटे. राजपुत्रांबरोबर शिकायला न मिळणारे असंख्य युवक नगरात होते. ते सगळे युद्धशालेत येत होते. ते काय असेच विचार करीत असतील? मग आपणालाच तेवढं हे असं का वाटावं? कंटाळून मी बाहेर येई. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर येऊन बसे. त्या नितळ पाण्यात वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असे. चंद्राची कोर तर आकाशातल्या निर्जीव चांदण्याशी खेळायचं सोडून त्या तलावातील चपळ माशांशी खेळण्यासाठी आकाशाचा एवढा उंच सोपान हळूच उतरून बसलेली असे. तलावातील निर्भीड मासे त्या कोरीशी एकसारखा पाठशिवणीचा मजेदार खेळ खेळत. बराच वेळ मी ती माशांची लाडीक नि चपळ धावपळ पाहत राही. सभोवतालच्या तटबंदीत कुठंतरी घर करून राहिलेल्या कपोतांपैकी एखादा चुकून क्षणभर घुमून शांत होई. चंद्रकोरीकडे पाहत पाहत सोपान चढून मी परत दालनात येई आणि शांत मनानं झोपी जाई. राजवाड्यापासून युद्धशाला फार दूर होती, म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशालेतच राहायला सुरुवात केली. आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता. वर्षातून कधीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू. तेही युवराज दुर्योधनाच्या आग्रहामुळे. त्यानं आणि अमात्य वृषवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती. त्याला 99 भाऊ होते, पण एकट्या दुर्योधनाशिवाय माझी कुणी कधीच विचारपूस केली नव्हती. मलाही त्यांच्याबद्दल कधीही ओढ वाटली नव्हती. किती विचित्र होती एकेकाची नावं. दुर्मर्ष, दुर्मुख, अंत्यनाद. नाही म्हणायला मला आणखीन एक व्यक्ती आवडली होती, ती म्हणजे अश्वत्थामा, गुरु द्रोणांचा पुत्र. किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा. एवढ्या लहान वयातही धर्म, आत्मा, पराक्रम, कर्तव्य, प्रेम या सगळ्या विषयांवर तो किती सहजपणे बोलत होता. मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करण्यात घालवी. त्याला माझं केवळ कर्ण हे नावच माहीत होतं. मी कोण, कुठला, इथं कशासाठी आलो याची त्यानं कधीच चौकशी केली नाही आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला. एके दिवशी मी त्याला सहज विचारलं, तुझं नाव अश्वत्थामा हे जरा विचित्र वाटत नाही का तुला? लहान मुलासारखं खळखळून हसत तो म्हणाला, बरोबर आहे तुझं. मला तरी कुठं ते पटतंय. माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात असं तुला वाटतंय? दुसरं काय सांगणार? तू घोड्यासारखा ऐटदार दिसतोस असंच काहीतरी सांगत असतील. नाही, ते म्हणतात
की मी जन्माला आल्याबरोबर म्हणे एकदम घोड्यासारखा किंकाळलो आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा ठेवलं आहे. पण मला नाही ते पटत. एखादं लहान मूल घोड्यासारखं किंकाळणं कधीतरी शक्य आहे. पण खरं म्हणशील तर माझं नाव मला आवडतं, कारण माझे बाबा मला अशू म्हणतात. पण मी एकटा असलो तरच. सर्वांदेखत मात्र ते मला अश्वत्थामाच म्हणतात. मलाही त्याचं अशू हे नाव फार आवडलं. त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत जात. तो माझ्या कानातल्या कुंडलांना हात लावून म्हणे, कर्णा, तुझी ही कुंडलं दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसत आहेत. नगरातल्या कुठल्या सुवर्णकाराकडे जाऊन त्याला हा सोनेरी वर्ख देतोस? माझी ही कुंडलं रंगविणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत आहे? नाहीतर मी त्याला सांगितलं असतं की या माझ्या मित्राला अश्वत्थामालाही एक सोनेरी कुंडलांची जोडी देऊन टाक, फार चांगला आहे तो. तो हसत म्हणे, नको रे बाबा, तुझी कुंडलं तुलाच लखलाभ होत. कानाला सोनेरी कुंडलं पाहून माझ्यासारख्या पर्णकुटीत झोपणाऱ्या ऋषिकुमाराचा कानच कुठला तरी चोर कापून न्यायचा. मग कुंडलही नाहीत नि कानही नाहीत. आम्ही दोघंही खळाळून हसताना स्वतःला विसरून जात. मी नेहमीच विचार करी, गुरुद्रोणांचा हा मुलगा किती निरागस आणि मनमोकळा. त्याच्यात नि शिवणात काय फरक आहे. पण त्याचे वडील किती गंभीर नि शांत. त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही की जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनवते. की काही काही माणसं जन्मतःच प्रौढ असतात. ते युधिष्ठिर नाहीत का, सदैव गंभीर, कधी चुकून हसेल तर शपथ. पण किती मानतात त्याला या शाळेतील सर्व शिष्य. त्याचा भाऊ अर्जुन म्हणजे तर सर्वांचा प्राणच. जिथं तिथं अर्जुन. या अश्वत्थाम्यावर जेवढं प्रेम नसेल तेवढं गुरुद्रोणांचं त्या अर्जुनांवर आहे. अर्जुनाला ते एवढं का मानतात? तसं पाहायला गेलं तर अश्वत्थाम्या इतका श्रेष्ठ युवक युद्धशाळेत दुसरा कोणीच नव्हता. पण त्या अर्जुनाशिवाय दुसऱ्या कुणालाच इथं मान नव्हता. एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्त्व वाढवणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे ती व्यक्ती उन्मत्त नाही का होणार? कोणती कसोटी लावली आहे गुरुदेवांनी अर्जुनाला इतक्या जवळ करण्यात? अश्वत्थाम्याला तो प्रश्न विचारावा असं मला अनेक वेळा वाटलं, तरी ते मी संयमानं टाळत होतो. न जाणे आपल्या पित्याचा अपमान असंही त्याला वाटेल म्हणून तसं मी त्याला कधीच विचारू शकत नव्हतो. पण एक मित्र म्हणून अश्वत्थामानं मला युद्धशाळेतील सर्व शिष्याहून अधिक जवळचा वाटत असे, आवडत असे. मध्यंतरी एकदा मी आईला भेटण्यासाठी चंपानगरीला गेलो होतो. 8 दिवसानंतर परत आलो. तेव्हा मला अश्वत्थाम्याकडून कळलं की गुरुद्रोणांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेतली होती. त्यांनी एक अशोकाच्या उंच शेंड्यावर पेंड्यानं भरलेला एक पक्षी टांगला होता. त्या पक्षाचा नेमका डावाडोळा अचूक टिपेल त्याला ती प्रशंसेची शाबासकी देणार होते. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि एकेकाला त्या दगडी चौथऱ्यावर बोलावून त्याच्या हातात धनुष्य देऊन वेध घ्यायला सांगितलं. प्रत्येकजण येई, धनुष्य घेई, प्रत्यंच्या ताणी. एवढ्यात गुरुवर्य त्याला विचारत, बाण सोडण्यापूर्वी तुला काय काय दिसतंय? अनेक जणांनी अनेक उत्तरं दिली. त्या मूर्ख भीमानं तर सांगितलं की मला पलीकडचे हिरवे डोंगर दिसतात, कोणी म्हणत ढग दिसतात, कोणी म्हणत झाडाची हिरवी पानं दिसतात, कोणी म्हणत तो पक्षी दिसतो. गुरुवर्यानं त्याचं समाधान होत नसे. ते त्याला धनुष्य खाली ठेवून तसंच परत जायला सांगत. सगळ्यात शेवटी अर्जुन आला. त्याला गुरुवर्यानं विचारलं, अर्जुना, तुला काय दिसतंय? अर्जुन म्हणाला, मला केवळ त्या पक्षाचा डोळाच दिसतो. गुरुवर्य प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं, साधू, मग टीप तो डोळा. त्यानं लागलीच बाण सोडला आणि डोळा टिपला. गुरुवर्यांनी परत त्याच्या पाठीवर थाप मारली. ही सगळी घटना आपले टप्परे डोळे वेळोवेळी मोठे करून मला अश्वत्थाम्यानं सांगितली. शेवटी त्यानं मला एकदम विचारले, कर्णा, तू त्यावेळी असतास तर त्या दिवशी काय उत्तर दिलं असतं बाबांना? मी थोडा वेळ थांबलो. मनानंच मी त्या दगडी चौथऱ्यावर आहे असं समजून विरासन घातलं. डोळ्यासमोरच्या त्या पक्षाच्या डोळ्यावर दृष्टी अचल ठेवली आणि त्याला म्हणालो, अश्वत्थामा, मी असतो तर म्हणालो असतो, मला काहीच दिसत नाही, कारण लक्ष समोर असलं की कर्ण हा कर्ण उरतच नाही. त्याच्या सर्वांगाचा बाण होतो. नुसता बाणच नाही, बाणाचं टोक आणि लक्षाचा छेदबिंदू. मी म्हणालो असतो, माझ्या टोकदार शरीराला एक तिळा एवढी जागा समोर चिकटली आहे. माझ्या त्या उत्तरानं आनंदित होऊन अश्वत्थाम्यानं मला मिठीच मारली. तो म्हणाला, कर्णा, तू सर्वात श्रेष्ठ धनुर्धर होशील. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत मी मनाशी ठरवीत होतो.
ज्या राजकुमार अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा फोडल्याबद्दल गुरुवर्यांनी एवढी शाबासकी दिली होती, तोच लक्षवेध आज मी करीन. तसा केला तर मग कधीतरी का होईना गुरुद्रोण मलाही जवळ घेतील, माझीही पाठ थोपटतील. त्या दिवशी संध्याकाळी मी नगरात आलो. एक पेंढा भरणाऱ्या माणसाकडून एक पेंढा भरलेला पक्षी घेतला आणि परत आलो. रात्री सगळीकडे सामसूम होताच शोणाला जागं केलं. तो आणि मी आमच्या दालनाबाहेर आलो. माझ्या हातात तो पक्षी होता. सगळी युद्धशाला शांत होती. दिवसभर शास्त्रांच्या खणखणाटांनी हादरणारी ती जागा आता निशब्द होती. जागोजागी इंगुदीचे पलिते त्या भव्य पटांगणाला धीर देत होते. त्यानंतर एक पलिता मी हातात घेतला आणि मधल्या धनुर्वेदाच्या दगडी चौथऱ्यावर चढलो. समोरच तो विशाल अशोक वृक्ष होता. त्याच्याकडे बोट दाखवीत मी हातातील पक्षी शोणाच्या हाती देत म्हणालो, हा पक्षी त्या झाडावर उंच ठिकाणी बांध, मी तू तिथंच पलिता घेऊन थांब. कशाला? त्यानं विचारलं. ते नंतर सांगतो, जा लवकर. माझ्या हातातील पलिता आणि पक्षी घेऊन तो झाडाकडे गेला. सरसर खरोटीसारखं सरपटत क्षणार्धातच तो वर चढला. थोड्या वेळानं तो म्हणाला, दादा, इथं एक फांदीला एक धागा बांधलेला दिसतो, इथं बांधू काय? शक्य असेल तेवढं वर जा अजून, मी खालून ओरडलो. तो तेथून भरपूर उंच गेला. त्याला त्यापेक्षा वर जाता येणं शक्यच नव्हतं. त्यानं हातातील पक्षी एका फांदीला बांधला. तो दुसऱ्या फांदीवर बसला. मी त्याला ओरडून सांगितलं, मला तो पक्षी दिसेल असा हातातील पलिता धर, जरा सुद्धा हलवू नकोस. त्याने हातातील पलिता घट्ट धरला. मी धनुष्य उचललं आणि विरासन घातलं. त्या चौथऱ्यावर उभं राहूनच मी सूर्यदेवाचं शिष्यत्व पत्करलं होतं. माझं मन मला सांगू लागलं, लक्षात ठेव राजकुमार अर्जुनानं लक्षाचा दिसणारा एकच डोळा फोडला होता. तुला दोन्ही डोळे फोडायचे आहेत, दिसणारा आणि न दिसणाराही. कसा? पहिला बाण लागताच तो पक्षी गिरकी घेईल, त्याची उलटी बाजू वरती गेली, तेवढ्यात दुसरा बाण त्याच्या डोळ्यात घुसला पाहिजे. हे दोन्ही बाण एकाच वेळी सोडायचे आहेत आणि तेही पलित्याच्या धुसर प्रकाशात. मी झाडाकडे पाहिलं. पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवरून वाऱ्याचा कानोसा घेतला. शेजारच्या भात्यातील 2 सुची बाण सरकन खेचून हातात घेतले. धनुष्य पेललं. मी ते दोन्ही बाण त्यावर चढवले. प्रत्यंचा खेचली. आता मी उरलो नव्हतो. माझं शरीर, मन, दृष्टी, श्वास, बाणांची 2 अग्र आणि पक्षांचे दोन्ही डोळे एक झाले. खचलेल्या प्रत्यंचेवरची दोन्ही बोटं स्थिर झाली. 2 बोटांवर 2 वेगवेगळे प्रभाव होते. त्यातला एक बाण थोडासा पुढं जायला हवा होता आणि एक लगेच त्याच्या मागोमाग. एका क्षणाची स्थिरता झाली आणि दोन्ही बाण सू करीत एकामागून एक धनुष्यातून सुटले. एक तडाखा बसला आणि तो पक्षी उलटा फिरला. इतक्यात दुसऱ्या बाणाचा आणखी एक तडाखा त्याला बसला आणि शोणानं गडबडीत कसा तरी बांधलेला तो पक्षी दोर तुटल्यामुळे धाडकन खाली कोसळला. हातातील धनुष्य फेकून देऊन चौथऱ्यावर 4-4 पायदंड्या एकदम उतरत मी धावतच त्या झाडाकडे गेलो. पक्षी हातात घेऊन कडेच्या पलित्याजवळ नेऊन बघितला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्यात 2 बाण घुसले होते. माझे डोळे यशाच्या आनंदानं चमकू लागले. शोण झाडावरून उतरून खाली आला. दूरवर रात्री पहारा देणाऱ्या एका पहारेकऱ्यानं मध्यरात्रीच्या घटकांचे ठोके लोह तपकावर दिले. आम्ही परत येऊन दालनात झोपी गेलो. त्या दिवसापासून लक्षवेधाचा एखादा अवघड हात आम्ही दोघे गुप्तपणे रात्री कोणीच आखाड्यात नसताना करू लागलो. कारण रात्रीचा निशब्द शांत वेळी मनाची एकाग्रता छान करता येईल, कुणाचाच व्यत्यय नसे. वर्षामागून वर्ष अशा सरावात केव्हा निघून गेली ते मला आणि शोणालाही समजलं नाही. मल्लविद्येचे हात शिकल्यामुळे माझं शरीर भक्कम झालं होतं. दंडाच्या स्नायूंवर भक्कम मुष्टीप्रहार करून अश्वत्थामा मला म्हणे, कर्णा, हे मांस आहे की लोखंड?